मित्र हो, काय असतात नाती? फक्त रक्ताच्या नात्यांनी जोडलेली माणसं का? आई बाबा भाऊ बहीण नाही ना. नाती मनाच्या धाग्याने विणलेली असतात. मित्र सोबती आयुष्यभराची साथ. पण जे नातं आपल्याला हसवतं, आनंद देतं, तेच नातं कधी कधी आपल्या डोळ्यात पाणी आणतं. का बरं असं होतं? नाती का तुटतात? मित्र, आज तुम्हाला मी काही अशा गोष्टी सांगणार आहे ज्या ऐकून कदाचित तुम्ही तुमच्या आयुष्याबद्दल पुन्हा एकदा विचार कराल. कदाचित ह्या विचारांमुळे तुम्ही एखादं तुटलेलं नातं वाचवू शकाल. पण खरी गोष्ट मित्र शेवटी आहे, शेवटपर्यंत ऐकल्याशिवाय ती समजणारच नाही. म्हणून शेवटपर्यंत ही व्हिडिओ नक्की पहा आणि हे विचार आवडले तर इतरांनाही सांगा. चला तर मित्रांनो, जाणून घेऊया नाती का तुटतात. गैरसमज हा नात्याचा सर्वात मोठा शत्रू आहे. आईने एकदा म्हटलं, हे करू नकोस. आपण मनात घेतो, आई मला समजून घेत नाही, आई मला अडवते. पण आईचं मन काय म्हणतं? माझं मूल चुकू नये, पडू नये. नवरा उशिरा घरी आला, बायको विचारते, कुठं होतास? तो थकलेला असतो, चिडून उत्तर देतो, तुला का सांगायला पाहिजे हे प्रत्येक वेळी? आणि बायकोच्या मनात बीज पेरलं जातं, तो मला समजून घेत नाही. असं छोटं छोटं साठत गेलं की एक दिवस ते डोंगर होतं आणि नातं त्या डोंगराखाली चिरडलं जातं. मित्र हो, तुमच्याही आयुष्यात कधी असा गैरसमज झाला आहे का? कमेंट करून नक्की सांगा. मित्र, अहंकार हा नात्याला लागलेला दुसरा काटा. भाऊ म्हणतो, तो माझ्याशी बोलायला आला तर मी बोलेन. दुसरा भाऊ म्हणतो, नाही, तोच यायला पाहिजे. दोघेही आपल्या मीमध्ये अडकतात आणि वर्षानुवर्ष बोलणं बंद राहतं. आई बाबा हे सगळं बघून आतून तुटतात. पण मुलाच्या अहंकारापुढे त्यांचा आवाज हरवतो आणि मग एकमेकांना शेवटी भेटतात. तेव्हा वडिलांचं किंवा आईचं अंतिम दर्शन असतं, पण तेव्हा खूप उशीर झालेला असतो. नाती तुटतात कारण आपण खूप अपेक्षा करतो. मित्र नेहमी माझ्यासाठी उभा राहील, जीवनसाथी नेहमी माझ्या मनासारखं बोलेल, भाऊ कधी मला सोडणार नाही. पण समोरचाही माणूस आहे, त्यालाही मर्यादा आहेत. अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत की आपण म्हणतो, त्याने मला धोका दिला आणि नातं हळूहळू दूर जाऊ लागतं. मित्र हो, आमच्या गावातील एक गोष्ट. 2 भाऊ होते. लहानपणी आईच्या हातचं जेवण एकाच ताटात खाल्लं, शेतात एकत्र घाम गाळला. पण एक दिवस जमिनीच्या वाटणीवरून वाद झाला, कोर्ट कचेऱ्यात केस पोहोचली. आई रोज रडायची, मला काही नको रे, फक्त तुम्ही एकत्र राहा. पण ऐकणार कोण? दोघे कोर्टात एकमेकांचे शत्रू झाले. वर्षानुवर्ष नातं तुटत गेलं आणि शेवटी आईचं निधन झालं. दोघे भावंड आईच्या चितेसमोर भेटले. तेव्हा रडत रडत म्हणाले, आता एकत्र राहू. पण सांगा बरं, आई जिवंत असताना हे वचन दिलं असतं तर किती चांगलं झालं असतं. आज मोबाईलच्या जगात आपण आपल्या लोकांना वेळ देणं विसरलो आहोत. बाबा म्हणतात, बाला माझ्यासोबत थोडं बस. आपण म्हणतो, आता वेळ नाही. आई म्हणते, माझ्याशी 2 शब्द बोल. पण आपण मोबाईलमध्ये गुंतलेलो. आणि एक दिवस आपल्याला बोलायला आई बाबाच उरत नाहीत. तेव्हा कळतं, ज्यांना वेळ दिला नाही ते कायमचे निघून गेले आहेत. नातं तुटण्याची कारणं आपण पाहिली, पण आता विचार करा, हे वाचवायचं कसं? गैरसमज झाला तर लगेच बोलून घ्या. मनात साठवलं की नातं कुजतं. अहंकार बाजूला ठेवा. कधी कधी सॉरी म्हणणं हेच खूप मोठं काम असतं. अपेक्षा कमी ठेवा. नातं निस्वार्थ झालं की ते मजबूत राहतं. पैशापेक्षा माणूस मोठा आहे. पैसा परत मिळू शकतो, नातं नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं, वेळ द्या. आपल्या माणसांना दिलेला वेळ त्यांच्यासाठी सर्वात मोठं गिफ्ट असतं. मित्र हो, आज मी तुम्हाला एक छोटं गुपित सांगणार आहे. नातं जपण्यासाठी एकच वाक्य पुरेसं आहे, पण ते काय आहे हे मी शेवटी सांगणार आहे. म्हणून मित्र हो, शेवटपर्यंत नक्की ऐका. नातं म्हणजे झाड आहे. दररोज पाणी दिलं, काळजी घेतली तर हिरवं राहील, नाहीतर वाळून जाईल. आज तुम्ही हा व्हिडिओ ऐकलात, पण तो फक्त ऐकून थांबू नका. ताबडतोब फोन लावा एखाद्या जुन्या मित्राला, भावाला, आईला आणि फक्त विचारा, कसा आहेस रे? कदाचित या एका वाक्याने तुटलेलं नातं पुन्हा जुळेल आणि तो क्षण तुमच्या आयुष्यातलं सर्वात मोठं समाधान देईल. आणि हो, जे वाक्य जे नातं टिकवायला पुरेसं आहे ते म्हणजे, मी तुझ्यासोबत आहे. हे जर मनापासून म्हटलं तर कोणतंही नातं तुटणार नाही. धन्यवाद.